नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला जी आहे तिला एजंटनी एक अट घातलेली आहे। एजंटनी तिला सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीमुळे तुला आनंद होईल आणि मला छान वाटेल अशी गोष्ट तुला करायची आहे। आता लीला ही नक्की कोणती गोष्ट आहे या प्रश्नाचं उत्तर कशी शोधून काढणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा असतो। तर एजे ऑफिसला निघालेले असतात आणि मग लीला जी आहे ती एजंटना म्हणत असते की अभि नको ना जाऊ ऑफिसला, असं ती म्हणत असते। तेव्हा मात्र अभि म्हणत असतो की म्हणजे, तेव्हा लीला म्हणते की प्लीज मला असं वाटतंय की नाही गेलं पाहिजे। आणि लीलाचा जो हट्ट असतो तो ऐकून एजे म्हणतात की ठीक आहे नाही जात। तेव्हा लीला म्हणते असं कसं चालेल। तेव्हा एजे म्हणतात की एकदा अभि म्हण मग जातो। तेव्हा लीला मग म्हणू लागते। मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या ज्या सुना आहेत त्या विचार करत असतात। त्या म्हणत असतात की लीलाच्या डोक्यातलं जे भूत आहे आदर्श सुनेचं ते उतरलंय बहुतेक, कारण आज ना तिला काहीच काय वाटलेलं नाही आहे, आपण तर सगळी कामं केलेली होती। तेव्हा मात्र इकडे आता दुर्गा म्हणत असते की त्या सगळ्यांवर तिच्यावर तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। नक्की तिचं पुढचं काम काय आहे, पुढं काय करायचं आहे तिला, या गोष्टी समजल्या पाहिजेत असं ती सांगत असते। तेवढ्यात एजे तिथे येतात आणि एजे म्हणतात की काय चाललंय हे सगळं, काय बोलताय तुम्ही हे सगळं, असं म्हणत एजे बोलत असतात। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की एजे आता ऑफिसला जातात आणि ऑफिसमध्ये त्यांना पुन्हा लीला आलेली दिसते। एजे म्हणत असतात की तू आलीस। तेव्हा लीला म्हणते की हो आले मी, असं म्हणत एजंटनी तिला जवळ घेतलेलं असतं। अभि मी आले असं म्हणत लीला एजंटशी बोलत असते आणि मग एजे तिला मिठीत घेतात। लीला सांगत असते की मला ना करमतच नव्हतं। त्याचवेळी एजेही सांगत असतात, कारण एजे पण लॅपटॉपवरती फोटो बघत बसलेले असतात ट्रिपचे। मग एजंटनी लीलाला मिठीत घेतलेलं असतं। खरंच तू तुझ्या तोंडून अभि जेव्हा ऐकतो ना तेव्हा मात्र मला खूप छान वाटत असतं। पण इकडे विश्वरूप म्हणत असतो की सोडा मला मी विश्वरूप, असं तो बोलत असतो। आणि तेव्हा एजंटना तो म्हणतो की माफ करा, मीही असं अचानक यायला नको होतं, माझंही चुकलेलं आहे, मी असं अचानक उगीच आलो, असं तो बोलत असतो। आणि एजंटना तो म्हणत असतो की काय झालं नक्की तुम्हाला, कळेल का मला, असं तो एजंटना बोलत असतो। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की एजे विश्वरूपला म्हणतात की ठीक आहे। तेव्हा विश्वरूपही म्हणत असतो की एजे मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही जरी आता घरी गेलात तरी चालेल, कारण आजची जी कामं आहेत ते आपण नंतर करूया। आणि मग एजे आणि विश्व दोघंही खाली आलेले असतात। एजे म्हणतात की काय आहे हे सगळं, मला पुन्हा असं का वाटायला लागलेलं आहे की मला लीलाचा भास होतो। विश्वा म्हणतो की एजे मला ना तुमच्यासोबत राहून मलाही तसंच वाटायला लागलेलं आहे, असं तो म्हणत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की लीला विश्वरूपला खुणवते। तेव्हा विश्वरूप म्हणतो की नाही एजे, खरंच लीलाबाईंनी आलेले आहे तिथं, असं बोललं जात असतं। आणि त्यासोबतच आता लीला आणि एजे विश्वरूप बोलत असतात। तेव्हा विश्वरूप म्हणत असतो की काय आणि आज बुलेट वगैरे। तेव्हा लीला म्हणत असते की हो, खरं तर एजे आपल्याला बाहेर जायचं आहे, सरप्राईज आहे तुमच्यासाठी। विश्वरूप म्हणत असतो की नाही एजे येणारच नाही, मला माहिती आहे। तेव्हा एजे म्हणतात की जाऊया। तेव्हा विश्वाला मात्र धक्का बसतो। लीला म्हणते काय झालं विश्वा, आणि विश्वाला चिमटा काढते। तेव्हा विश्वा मात्र लीलाकडे पाहत असतो। लीला म्हणते विश्वा तू पण येणार आहेस का आमच्यासोबत। तेव्हा विश्वा म्हणतो की नाही, म्हणजे नाक्यावर सोडलं तर मला बरं होईल, असं तो बोलत असतो। तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की लीला मात्र जाम खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की एजे चला, आणि एजेंना ती म्हणत असते की चला आता आपण बाईक राईडवर जाणार आहोत आणि लाँग ड्राईव्हला जायचं आहे। त्यासाठी माझ्या 3 अटी आहेत। मी मोठमोठ्याने गाणं म्हणणार, तुम्ही मला नाही म्हणायचं नाही, आणि मी तुम्हाला मिठी मारून बसणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जोपर्यंत जायचं आहे माझं मन भरत नाही तोपर्यंत आपण जात राहायचं आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच एजे म्हणतात की चालेल। मग लीला आणि एजे गाडीवरती निघालेले असतात। एजे म्हणतात की गाडी स्टार्टच होत नाही आहे, कारण लीलाने फक्त एजंटच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि एजंटना असं वाटत असतं की लीलाने त्यांना मिठी मारून बसलं पाहिजे। मग लीलाला ते मिठी मारून बसायला सांगतात, कारण ब्रेक दाबतात त्या क्षणी लीला त्यांच्याजवळ येते आणि एजे म्हणतात की आता ओके आहे, आणि असं म्हणत दोघंही निघालेले असतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला आणि एजे गाडीवरती निघालेले असतात। लीला जाम खुश असते आणि त्यासोबतच घरी मात्र आता विषय चाललेला असतो। इकडे लीला मोठमोठ्याने गाणी म्हणत असते, तिला खूप छान वाटत असतं। एजेही जाम खुश झालेले असतात, त्यांनाही तेवढाच आनंद होत असतो। आणि घरी किशोर मात्र आजींना विचारत असतो की
आजी एजे आणि लीला दिसले नाही आहेत, कुठे बाहेर गेलेत का? तेव्हा आजी म्हणतात की हो, सकाळी लीला म्हणत होती कुठेतरी बाहेर जायचं आहे, प्लॅन करत होती. ती एजेला काहीतरी अभिरामला सरप्राईज देणार होती, तो विषय चाललेला होता तिचा. तेव्हा मात्र एजे इकडे गाडीवर निघालेले असतात. लीलाने एका ठिकाणी एजेंना आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की डोळे बंद करायचे, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नाही उघडायचे. एका शांत अशा ठिकाणी ते आलेले असतात आणि मग लीला तिथून बाजूला जाते. एजेंना सांगते की डोळे उघडा. एजे डोळे उघडतात आणि म्हणतात, मुंबईत असून पण एवढी शांत जागा वाटलं नव्हतं, असं ते म्हणत असतात. लीलाला शोधू लागतात तर लीला समोर गोळा आणायला गेलेली असते. एका गार्डनच्या बाहेर ते दोघंही आलेले असतात आणि त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजेंना मात्र धक्का बसलेला असतो. एजे म्हणत असतात की खरंच खूप छान वाटतंय आणि लीला ज्या गोष्टी मनापासून करत असते त्यामुळं इकडे एजेंना पण भारी वाटत असतं. लीला जाऊन 2 बर्फाचे गोळे घेऊन येते. एजेंना म्हणते की तुम्ही गोळा खाल्लाच नसेल ना, चला आता आपण गोळा खाऊया, असं म्हणत ती एजेंना सांगत असते. आणि त्यासोबतच एजेंना म्हणते तुम्हाला माहीत नसेल ना, असा एकदम फुरका मारायचा आणि मजेशीर पद्धतीने गोळा खायचा आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच लीला गोळा खाऊन दाखवते. एजे मात्र पाहत असतात आणि त्यासोबतच एजे लीलाकडे पाहतात. तेव्हा एजेंना काही सुरुवातीला खाता येत नसतो. तेव्हा लीला म्हणत असते कधी कधी ना असं लहान होऊन जर गोष्टी केल्या तर आपल्यालाही तेवढाच आनंद मिळतो. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यानंतर लीला एजेंटकडे पाहत असते, पण एजेंटना काही जमत नसतं. फायनली एजेंटना गोळा खाता येतो. लीला पुन्हा एकदा दाखवते आणि एजेंटना खायला सांगते. एजे पण लीलाने जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने गोळा खात असतात आणि त्यासोबतच एजे म्हणत असतात की खरंच आत्ता भारी वाटलेलं आहे, असं एजेंटचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच लीला आता खुश झालेली असते आणि मग एजे लीला दोघंही गोळा खातात. आणि त्यासोबतच इकडे एजे म्हणतात की एवढा खास नाही लागत हा गोळा. तेव्हा लीला म्हणते का, काय झालं, तसं लीला बोलत असते. तेव्हा मात्र एजे म्हणतात की नाही, एकदा तू खाऊन बघ ना, असं म्हणत एजे लीलाला तो गोळा खाऊ घालत असतात आणि त्यानंतर स्वतः खातात. म्हणजे लीलाचा उष्टा गोळा एजे खातात आणि तेव्हा म्हणतात की आता भारी वाटतंय. तर उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की एजे हे लीलाला विचारत असतात की तू हे छान सरप्राईज दिले, मला खूप छान वाटलं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर हे आहे की तू आहे ना, तुझ्यासाठी काहीतरी करावं. तू आठव ना तुला काय करायचं होतं आणि तू त्या गोष्टीमुळे तुलाही आनंद झाला पाहिजे आणि मलाही भारी वाटलं पाहिजे, अशी गोष्ट तुला करायची आहे, असं लीलाला ते सांगत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लीला छान अशी तयार झालेली असते. सर्व सुना तर डोळे वटरून पाहत असतात. आजी म्हणतात काय झालं गं? तेव्हा लीला म्हणते की आता नो आराम, आता एकच काम आहे ते म्हणजे ऑडिशन. आता फक्त ऑडिशन द्यायचे आहेत आणि ही लीला लवकरच मोठी ॲक्ट्रेस होणार आहे, ते माझं स्वप्न आहे, असं लीला बोलत असते. आणि सगळेजण चाट पडलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.